3 चौकारांसाठी 500, मेडन ओव्हरसाठी 1000 आणि धावून 3 धावा काढल्या तर 200 रुपयांचा कॅश प्राइज असेल. आयवा कॅशला प्रेक्षकांना 100 रुपयांचा कॅश प्राइज आहे. आशिष जाधव नामवंत खेळाडू उंबर्ड यांच्याकडून देखील 3 षटकारांना 2000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. जबरदस्त गोलंदाजी सध्याच्या घडीला आपण पाहतोय आणि 3 चौकारांना देखील आशिष जाधव यांच्याकडून 1000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. मोठ्या संख्येने पारितोषिक लागलेले आहेत. मात्र इथे जो गोलंदाज आपल्याला पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळतोय मनीष, जबरदस्त दोन्ही बॉल होते. ऑप्शनचा बाहेर मागचा सीमा होता, तर या वेळेला जो टाकलाय तो कमी गतीने हलका आणि पूर्णपणे संभ्रमात पाडणार होता बॅटर सोनू भोईरला. सोनू आणि चिरागची जोडी आघाडीला आलेली या मॅच मध्ये. उंबर्डेने टॉस गमावला, बॅटिंग करावी लागते त्यांना. डाव पहिला 5 ओव्हरचा सामना. ऑप्शनचा बाहेरचा कट केला, पॉइंट आणि कव्हरची गॅप. पहिल्या 4 धावा येत आहेत. गावदेवी क्रिकेट संघ उंबर्डे साडी चौकार. थँक्यू. ज्या अगोदर मी विश्वनाथजी भंडारी यांचं प्राइज अनाऊन्स केलं ते दोन्ही संघांसाठी आहे. सापाड आणि उंबर्ड या दोन्ही संघांसाठी ज्यांच्याकडून कॅश प्राइज आहेत. आणि उंबर्ड आणि सापाड दोन्ही गावातील मोठ्या संख्येने या ठिकाणी प्रेक्षक उपस्थित आहेत. त्या तमाम लाडक्या क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत आहे. मोठ्या संख्येने मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. मॉर्निंग सेशन आहे. मॅच नंबर 2 मध्ये आपण 2 डॉट बॉल नंतर चौकार सोनूचा आला. टॉप एट चान्स यावेळेला असेल. विकेट किपर नेल्सन डाऊन दी बॉल. झटका पहिला गावदे उंबर्डेला. सोनू भोईर 4 वरती बाद. चारला पहिली विकेट आपल्याला पाहायला मिळाली. वारंवार बाउन्सर येत होते आणि इकडे जर बॉल बघितला तर राईट झाला. सोनू जरासा जरूर नाराज आहे बिकॉज हवा तसा स्टार्ट झाला नाही. स्वतःचं होम ग्राउंड आहे. याच मैदानावरती जरूर त्यांनी सराव केलेला, गेले कित्येक वर्ष खेळतायत ते. आणि इथे जो शोल्डरला बॉल चढला होता बॅटच्या टॉप एजने निल्सननी कॅच पकडली आणि पहिला धक्का बसलाय सोनूच्या रूपाने गावदेवी क्रिकेट संघ उंबर्डेला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये चाललेत. विनय पाटील, कुशल शिषा स्पोर्ट्स सापाटचा अगेन्स्ट गावदेव क्रिकेट संघ उंबर्डेमध्ये हा सामना पण एन्जॉय करत आहोत. नामवंत पुरस्कर्ते सापाटचे उद्योजक पिंट्या पाटील यांची उपस्थिती मंचावरती. नुकतीच ज्यांची स्पर्धा चर्चेत राहिली. खर्च आहे तो चर्चा आहे. ओ इट्स अँड ड्रॉप. कॅच ड्रॉप झाले. निल्सनचा अटेम्प्ट होता. आउटसाइड एजने बॉल गेलाच होता मागे. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला पाहायला मिळाल. बॉल पुन्हा राईट झाला होता. बॅकफुटला गेला. कट करायचं होतं एज घेऊन. फर्स्ट अटेम्प्ट, सेकंड, थर्ड ला बॉल दिसलाच नाही निल्सनला. थेट तो जमिनीवरती आदळला आणि विनय पाटीलला मिळतो जीवनदान. धावा 4. शेवटचा एक बॉल आणि पॉवर प्ले मधला काय गोलंदाजी राहिली आहे गोलंदाज मनीष कडून. कारण जेव्हा जेव्हा आपला स्वतःचा ऑडियन्स असतो, दोन्ही आजूबाजूची गाव आहेत, त्यांच्या समोर खेळत असताना थोडंसं प्रेशर असतं, पण इकडे कोणते प्रेशर नाही. वन सेकंड बाउन्सर कट केला. पॉइंटला फिल्डर. वन more विकेट डाऊन आफ्टर फर्स्ट ओव्हर. 4 for 2. 4ला 2 गावदेवी उंबर्डे.
पिसवलीच्या कॅप्टनला विनंती, आपण लवकरात लवकर मंचाशी संपर्क साधा. टीम पिसवली प्रिव्हियस मॅचचे जे विनर आहेत साहिल भोईर. टीम पिसवली, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज साहिल आपण लगेचच मंचाशी संपर्क साधा. 4-2 विकेट, पहिल्या षटकाचा खेळ संपला. स्टार्ट भेटला नाही उंबरड्याला. पाहूया जी गोलंदाजी मनीषने केलेल्या पहिल्या षटकामध्ये कुशल शिषा स्पोर्ट्स सापाटसाठी. अंपायर बॉलरने इनर घातलेला आहे. कंटिन्यू मॅचेस असतील. एदूट नेबी आणि गावदेवी कौसा यानंतरचा जो सामना आहे. एदूट नेबी आणि कौसाच्या कॅप्टनला विनंती असेल, रिपोर्ट करा तुम्ही, यानंतर तुमचा सामना आहे. बॅकफुटला दाबला, कट केला बॉलला, पॉइंटला फिल्डर आहेत. चांगलं अटेम्प्ट आहे, चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. सिंगलने धावसंख्या सध्या आपण पाहतोय फक्त 5 या आकड्यावरती आहे. स्टार्ट भेटला नाही, एक बाउंड्री जरूर आली, पण वारंवार जे डॉट बॉल येत होते त्यामुळे डॉमिनेट केलं मनीषने. आणि सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाज सध्या आपल्याला पाहायला मिळतोय सागर. रोहित शेलार आणि सध्या तरी चिरागला पण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. धावा पाहिजे उंबरडेला. राईट झाला बॉल, ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर होता आणि अंपायर कडून सिग्नल देखील आलाय. व्हाईट बॉल अँड ऑल्सो 1 फॉर दी ओव्हर. एका बाउन्सरचा कोठा संपलाय. सागर आता या ओव्हर मध्ये पुन्हा बाउन्सर टाकू शकत नाही, अन्यथा त्याला दंडित केलं जाईल. 6 धावा आहेत, 2 विकेट. मिड ऑफ आत ऑन साइड डीप स्क्वेअर लेग, मिड विकेट, एक्स्ट्रा कव्हर. लेग बॉल ड्राईव्ह केला बॉलला. आउट फेस मध्ये बॉल आहे, फिल्डर येतात डीप मधून. विकी ऑर्थोडॉक्स थ्रो आलाय, थ्रो देखील खराब होता पण सागरने चांगल्या पद्धतीने कव्हर केला आणि सिंगल नाही. धावसंख्या सध्या आपण पाहतोय 7 वरती. सपाट चषकाची चर्चा राहिली याच मैदानावरती. उंबरडेकरांचं देखील आपण आभार व्यक्त करायला हवं, कारण आजूबाजूची जी काही गावं आहेत त्यांसाठी एकमात्र असं हे आउटफील्ड जबरदस्त असलेलं क्रीडांगण आहे. बऱ्याचशा स्पर्धा मागच्या काही दिवसांमध्ये या मैदानावरती आपण सर्वांनीच एन्जॉय केला. आउट कटा टाकलाय, कमी गतीने टाकलाय. बॅटिंग ऑर्डर खोलवरती उंबरडेकडे जर आपण आताही बघितलं पॅव्हलियन मध्ये उगम शेलार सारखा टॉप ऑर्डरचा तगडा बॅट, मात्र थोडासा उशिराने कदाचित येऊ शकतो. सुरुवातीला ज्या 2 विकेट लवकर पडलेल्या त्यामुळे त्याला देखील थांबवण्यात आलेलं आहे. इकडे धावसंख्येचा वेग देखील थांबलाय. ऑन साइडला ड्राईव्ह करतात बॉलला, कॅप इथे नाही, डीप स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत. थोडंसं फंबल झालंय. सेकंडला अटेम्प्ट केला, थ्रो जर चांगला असला रनआउटला चान्स होती. धावा 2 सहजरित्या 2 धावांच्या साह्याने स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतो 9 वरती. षटक दुसरा प्रगतीपथावर आहे. दोन बॉलचा खेळ आणि बाकी. सागर कमी गती, बॉलला टॅप केलं, पॉइंटचा फिल्डर येतोय तर खरा. सिंगल डबलने कोणता इम्पॅक्ट पडणार नाही. ऑलरेडी एक मात्र चौकार आपल्याला पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाला. इकडे तोही आला नाही. शेवटचा एक बॉल बाकी आहे. 10 धावा. उंबरडेचा धावफलक सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते. एक मोठा फटका पाहिजे, कारण हे स्कोरिंग ग्राउंड आहे, हवा खेळती राहते. नो डाऊट आजच्या 2026 ची पहिली पहाट. बऱ्याच ठिकाणी पाऊस देखील पडलेला आहे. होल करायचा होता, मिस टायमिंग. वॅकंट एरियामध्ये बॉल आहे, शॉर्ट स्क्वेअर लेगला, फिल्डर येतात डीप मधून. धावा सहजरित्या मिळतील तर अर्थातच 2 आणि 2 सोबत 2 षटकांचा खेळ संपलाय. विकेट पडल्या त्या 2 आणि गावदेवी उंबरडेचा धावफलक. टोटल स्कोर सध्या 12 धावफलकावरती. स्वागत आहे. गावदेवी क्रिकेट संघ उंबरडे आयोजित उंबरडे चषक 2025 चा पर्व आपण सर्वजण एन्जॉय करत आहोत. गावदेवी क्रिकेट संघ उंबरडे, उगम शेलार असेल, उमेश लोखंडे, भूषण जाधव, विकास लोखंडे,
सर्वांच्या मेहनतीने ही स्पर्धा आपण कालच्या दिवसापासून या मैदानावरती पाहत आहोत. कालही आपण 8 संघ बघितले या मैदानावरती आणि आजही आपल्याला 8 संघ पाहायला मिळतात. पण सध्या प्रेक्षकांची मोठी गर्दी आहे. कालच्या 8 संघांचा पोलमधून वाडेकरने बाजी मारलेली आहे. या गावच्याच बाजूचं गाव आहे. पण हे जे दोन्ही संघ आहेत त्यामुळे प्रेक्षकांची गर्दी तुम्हाला चोहू बाजूला पाहायला मिळेल. पुन्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आणि थर्ड ओव्हरला सुरुवात होईल. बॉलिंग मार्कवरती आलाय विक्की मडवी. बॅकिंग एंडला सध्या चिराग आहे जो आघाडीला आलेला आहे. या मॅच मध्ये सध्या तरी विकेटची पर्वा न करता तुम्हाला आक्रमण करावं लागणार आहे. कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट संघटनेचा जो नियम आहे, तुमचा जो बॉलिंग आर्म आहे तिथे तुम्ही इनर परिधान करू शकत नाही जेव्हा तुम्ही गोलंदाजीसाठी याल. त्यामुळे जे बॉलर्स गोलंदाजी करत आहेत त्यांना विनंती आहे बॉलिंग आर्मचं इनर काढूनच तुम्हाला गोलंदाजी करायची. 12 for 2 आफ्टर सेकंड ओव्हर. चला विकी जास्त वेळ घेताय तुम्ही प्लीज. सापा टीम लॉंग ऑफ डाऊन दी ग्राउंड आहे. कव्हर्सला थोडंसं सरकवतात. एक्स्ट्रा कव्हर आत कॅप्टन आदिक पाटील. ऑन साइडला 3 लॉंग ऑन मिड विकेट बॅकवर्ड स्क्वेअर लेग. पहिला बॉल शॉर्ट बॉल होता इथे राईट झाला आणि अंपायर्स कडून सिग्नल आला तो व्हाईट बॉल. 1 for the ओव्हर. व्हाईटचा सिग्नल देखील आपण पाहत आहोत आणि व्हाईटने धावसंख्या पुढे तर चालली आहे 13 वरती. ऍक्शन रिप्ले. येस नो डाऊट हेडच्या वरतून गेला बॉल डोक्याचा. त्यामुळे अंपायरच्या मनामध्ये कोणताही संकोच नव्हता व्हाईट देत असताना. धावसंख्या 13. वन्स अगेन विकी. या धावा निश्चितपणे होणार आहेत. उडवलाय बॉल गॅप मध्ये एक्स्ट्रा कव्हर रिजनला धडक मारतोय पहिल्या बाउन्स वरती. 4 धावा. चांगला फटका पाहायला मिळाला. कंट्रोल स्ट्रोक नव्हता पण बॉल गॅप मध्ये गेलाय. ही महत्वपूर्ण बाब राहिली. 4 धावांनी धावसंख्या सध्या 17. धावा पाहिजे त्यासाठी आक्रमणाला सुरुवात झाली आहे. चिराग ऑन साइडला ट्राय करतात बॉलला. मिड ऑनला बॉल आहे. डबलला चान्स घेतली जाईल. फार वेगाने डीपमधून फील्डर रनआउटला चान्स. थ्रो चांगला आहे. ओहो काय घडलंय. बॉल विकेटचा हाताला लागून स्टंप वरती आलाय असं फर्स्ट लुक मध्ये वाटतंय मला. टीव्ही अंपायर आपल्याला क्लिअर करतील एक्झॅक्ट काय घडलंय. ही बॅट ड्रॅग होतीये. बॅट सेफ. पोहोचला 2 धावा आणि गावदेव उंबर्डेचं धाव फलक जाऊन पोहोचले ते पुढे. स्कोमोझॉन 19. 19 धावा धावा फलकावरती सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. या ओव्हरमध्ये अटॅक होतोय. विकेटची पर्वा न करता तो आक्रमण आपल्याला सध्या तरी दोन्ही बॅटर्स कडून पाहायला मिळतोय. चिराग पुन्हा स्ट्रायकिंग एंडला. शॉर्ट बॉल कट केला पॉइंटच्या वरतून बॉल बॅकवर्ड पॉइंटला. डेलिकेट टच चौकार. सतीश भोईर यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते याच मैदानावरती. जे आपल्याला आमदार चषकाचं पर्व गेल्या काही पर्वांमध्ये पाहायला मिळालं. कल्याण पश्चिमेचे आमदार आदरणीय विश्वनाथजी भोईर साहेब यांच्या सन्मानार्थ जी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. वेळ जास्त चालला प्लीज. वन्स अगेन आदिक विकी निल्सन जे सध्या तरी खेळाडू खेळत आहेत सापा टीमचे. आणि आज आपल्याला टोटल 8 मॅचेस कंप्लीट करायच्या आहेत आणि आजच्या पहिल्या मॅचला जवळपास 10 वाजता सुरुवात झाली होती. स्कोर 23 आहे. चिराग डागरे यांना आपण सध्या स्ट्रायकिंग एंडला पाहतोय. ऑफ स्टंपचा बार लाऊड साऊंड इज टेकन. चांगली कॅच निल्सन कडून. 23 ला 3 उंबर्डे. पाटील सध्या तरी खुश असतील जो परफॉर्मन्स त्यांच्या बॉलर्सने केलेला आहे. हेच ते मैदान गेल्या 6 दिवस आपण जी स्पर्धा बघितली 21 डिसेंबर ते 26 डिसेंबर ग्रामीण टेनिस क्रिकेट .in यांनीच ती कव्हर केली. आमच्या
लाईव्ह करणाऱ्या आमच्या टीमला देखील एक कूलर देण्यात आली, स्कोररला कूलर देण्यात आली, डीजे ऑपरेटरला कूलर देण्यात आली आणि तेजस म्हणतात देखील मला की फर्स्ट टाइम इतक्या स्पर्धा केल्या, पण ॲज अ स्ट्रीमर म्हणून आम्हाला पहिल्यांदाच असं गिफ्ट एका स्पर्धेमध्ये एका आयोजकांकडून भेटलं आणि ते पिंट्या शेठ पाटील यांच्याकडून. मलाही सायकल होती, जे काही समालोचक होतं त्या सगळ्यांना सायकल देण्यात आल्या, अंपासला सायकल होत्या, निरंजन सावंत सर देखील ते जरूर त्यांनाही सायकल भेटली या स्पर्धेमध्ये. आणि सेमीफायनली चारही संघांच्या एक्स्ट्रा प्लेअरला देखील सायकल देण्यात आली. अनोखी स्पर्धा जी नेहमी चर्चेत राहील. कटरचा वापर, पॉइंटला फिल्डर, ओहो, उगम आला आणि उगम चाललाय, विकेट. तुमच्या चेहऱ्यावरती नाराजी आहे, स्टार्ट भेटला नव्हता आणि त्याला माहिती आहे मैदानाच्या आतमध्ये त्याचं उभं राहणं किती इम्पॉर्टंट होतं. विकीचं कौतुक असेल, सुरुवातीला थोडासा चाचपडत होता, बट देन जे कटरचा वापर करत असताना मागचा थोडा वेगाने टाकला होता. एक चौकार देखील जरूर चिरागकडून आपल्याला पाहायला मिळाला. कट करत असताना हा तसाच फटका खेळायचा होता उगमला, पण कमी गतीने बॉल टाकला, त्यामुळे पॉइंटच्या फिल्डरच्या वरतून बॉल तितकासा लांब गेला नाही. चांगली कॅच आपल्याला पाहायला मिळाली पॉइंटच्या फिल्डर रोशन कडून आणि विकेट आली आहे ती. 23ला चौथी. नवीन बॅटर आलेत, हार्दिक जाधव, हॅट्रिक बॉल. इथे कटरचा वापर होता, स्ट्रायकिंग एंडला डायरेक्ट हिटला चान्स. निल्सन कडे बॉल तर आलाय, अपील केली पण बॅटर सेफ आहे. 3 षटकांचा खेळ संपला. धावा 24, विकेट पडला 4. बॅटिंग करत असताना गावदेवी क्रिकेट संघ उंबरड. एक विनंती आहे, त्यानंतरचा जो सामना आहे कौसा आणि हेदूटने बी योग्य त्या वेळेवरती उपस्थित राहा. कंटिन्यू मॅचेस आहेत पहिल्या राऊंड मधल्या. गावदेवी कौसा आणि सतरंगी स्पोर्ट्स हेदूटने बी टॉस साठी तुम्हाला रिपोर्ट करायचं. येस, ड्रिंक्स आणि पाहिजे निल्सन. चला दोन्ही 12 मॅन आमचे. आपण छोटासा ड्रिंक्स ब्रेक करू आणि त्यानंतर पुन्हा एकदा येऊयात या स्पर्धेमध्ये, अर्थातच आई गावदेवी चषक 2025-26 उंबरडे. षटक संपन्न झाले 3 आणि टोटल स्कोरचा आपण विचार केला तर धावा फक्त त्या 24. विकेट देखील 4 पडलेल्या. आता मैदानाच्या आतमध्ये जे काही 2 बॅटर्स आपल्याला पाहायला मिळतात त्यांना पार्टनरशिप करावी लागणार आहे. डॉमिनेट करणारी बॉलिंग. पहिल्या ओव्हरमध्ये आपल्याला मनीष पाहायला मिळाला, सेकंड ओव्हरमध्ये सागर आणि देन विकी मडवी. 2 बॉलर्स 2 ओव्हर आणि बाकी आहेत आणि फोर्थ ओव्हरमध्ये चौथा फ्रेश बॉलर रोहित पाटील याला यूज करण्यात आलेल्या कॅप्टन कडून. निल्सन सध्या तरी फिल्डिंग सेट करत आहेत. स्क्वेअरलेग्स, मिड विकेट, लॉंग ऑफ, देन आपण कव्हर स्लॅग फिल्डर पाहत आहोत. हार्दिक जाधव आणि हार्दिकच्या सोबतीला असलेला रोहित शेलार दोघे अष्टपैलू आहेत आणि दोघांना आता पार्टनरशिप करून मिनिमम तुम्हाला 50 धावा उभ्या कराव्या लागणार आहेत. पडलाय बॉल, लेफ्ट आर्मर आहेत, बॉलला हलका बाहेर काढतात. पूल करायचं होतं हार्दिकला पण बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट झाला नाही. डॉट बॉल. धावसंख्या थांबले 24 वरती. उंबरड्याचे प्रेक्षक थोडे शांत आहेत
आतापर्यंत त्यांना आवाज करता आला नाही, जशी बॉलिंग केली आहे सापाटच्या बॉलर्सने. टॉस केलं होतं, बॉल हवे त्या कवचचा फिल्डर फार वेगाने बॉल वरती दोघही आलेत. ओ हो, थोडं कॉर्डिनेशन गरजेचं आहे मित्रांनो, आणि मी आशा करतोय की त्या फिल्डरला कोणतीही गंभीर दुखापत नसेल. येस, डीप मधल्या फिल्डर्सने अटेम्प्ट करायला पाहिजे, पण कॉल गरजेचं आहे, तर कॉल देणं हे देखील गरजेचं आहे. ऍक्शन रिप्ले आपण पुन्हा एकदा पाहू. हा फटका फसलाच होता. हार्दिक जाधवचा बॉल हवेत होता कव्हर्सला, डीप मधून येत होता फिल्डर आणि इनफिल्ड मधून अधिक चाललेले मागे. तिकडे पहा, टक्कर तर जरूर झाली, पण सुदैवाने दोघेही सेफ आहेत, दोघांना कोणतीही गंभीर दुखापत नाही. आणि या 2 धावांनी धावसंख्या 3 धावांनी धावसंख्या सध्या जाऊन पोहोचली 27. येस, आवाज महाराष्ट्राचा विश्वनाथ भंडारे यांच्याकडून 3 धावांसाठी पारितोषिक आहे, ते 200 रुपये आपण जरूर या दोन्ही बॅटर्सला देऊ. ऑफ स्टंपचा बाहेरचा लॉफ्ट केला, मिस टाइम. लॉंग ऑफ पुन्हा ऍक्शन मध्ये फिल्डर आहेत. वेल जज कॅच, चांगली कॅच महेश कडून, आणि धक्का बसतोय तो 5वा. 27 वरती रोहित शेलार बाद. थँक्यू. दिस येणाऱ्या प्रत्येक बॅटरचे पॅव्हलियनकडे येत असताना मान खाली आहे, म्हणजे हा डाव कसा चाललेला आपण समजू शकतो. नावा बनलेला नाही. 27ला 5वी विकेट, निम्मा संघ गारद झाला. नवीन बॅटर अमोल मैदानाच्या आतमध्ये आलाय. चांगली बॉलिंग, एकही बॉलरने चान्सेस दिले नाही बॅटरला. बाउंड्रीचा आपण विचार केला तर आतापर्यंत डावामध्ये 3 बाउंड्रीज आपल्याला जरूर पाहायला मिळाल्या. 3 चौकार आपण बघितलेत. पुढचा बॉल रोहित पाटील, स्विच हिट केला, बरोबर अटेम्प्ट, आणि बॉल थर्ड मॅनला. चांगला फटका मोल कडून, 4 धावा, चौकार. कारण राईटी बॅटरसाठी वारंवार ऑफ स्टंपचा बाहेर बॉल टाकत होते, आणि अमोलने पॅव्हलियन मधूनच बघितलं होतं, त्यामुळे गेला बरोबर त्याने स्वतःला स्विच केलं आणि थर्ड मॅनला बॉल पाठवलाय. चौकार. वन्स अगेन तोच होता, मात्र यावेळेला जास्त बॉल. ओहो, इथे बॅट आणि पायाचा मधून. सो ओव्हरऑल 4 षटकांचा खेळ इथे संपला, आणि 4 षटकांच्या अखेरीस धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात 32 धावा, 5 विकेटचं नुकसान. एदुट नेबी आणि कौसा दोन्ही संघाच्या कॅप्टनला पुन्हा एकदा विनंती आहे, टॉस साठी तुम्हाला रिपोर्ट करायचं आहे. कंटिन्यू मॅचेस आहेत फर्स्ट राऊंड मधल्या, आणि त्यानंतर सागम आणि मानेरे ज्या तेजस बोईर इनॅक्शन असतील. काय आलो तेव्हाच बघितलं की आज कसे आलेत. नाही, कौसा आणि एदुटने बी मध्ये यापुढचा सामना, आणि त्यानंतर सागम आणि मानेरे अशा लढती आहेत आजच्या पहिल्या राऊंड मधल्या. मागचा सामना पिसवलीने जिंकला, जबरदस्त बॅटिंग केली, 71 धावांना चेस करत असताना त्यांनी. आणि देन सापाड आणि उंबरडेमध्ये हा सामना आपण एन्जॉय करत आहोत. चांगली बॉलिंग झाली, पाहूयात 32 वरून कुठपर्यंत पोहोचतात पुढे. शेवटचे 6 बॉल आहेत. अमोल आणि हार्दिकची जोडी गावदेव क्रिकेट संघ उंबरडेला कुठपर्यंत नेते, आणि सापाट समोर काय टार्गेट सेट होणार आहे. त्याने पॉवर प्लेचं पहिलं षटक टाकलं होतं, तो मनीष सेकंड स्पेल मध्ये आलाय, स्लॉग ओव्हर मध्ये आलेला. 6 बॉल, किती धावा बनतील. चला सापा टीम, तुम्ही जास्त वेळ घेतात मित्रांनो, प्लीज. कॅप्टन अधिक लक्षात घ्या. पहिला बॉल, मनीष बॉलिंग मार्क वरती, कॉमेंट्री बॉक्स एंड कडून षटक. हेचा बॉल फाईन लेग, थोडा घसरला, अटेम्प्ट, ओ चांगली कॅच. हर्षल
शेवट तुमचा मॅटर करतो. अंत भला तो सब भला. सुरुवातीला तो घसरला, धडपडला, पडणारच होता, पुन्हा सावरला, कॅच पकडली. 32-6 उंबर्डे. एका मागोमाग विकेट पडत चाललेल्या आहेत आणि आता कॅप्टन मैदानात आतमध्ये येत आहेत रोहित जाधव. नावाप्रमाणे खेळ रोहितलाही करावा लागणार आहे. हिट जर मोठे मोठे आले, 5 बॉल आणि बाकी आहेत, 50 जर बनल्या तर उंबरडे जरूर फाईट बॅक देतील. त्यांच्याकडे चांगले बॉलर्स आहेत. पाहूयात, पण 50 पर्यंत पोहोचण्या अगोदर हे 5 बॉल परावर्तित करावे लागणार आहेत तुम्हाला मोठ्या फटक्यांमध्ये. लॉफ्ट केलाय, लॉंग ऑफला ऍक्शन मध्ये फिल्डर वेगाने बॉल वरती. वन्स अगेन महेशने चांगली कॅच पकडली आहे. रोहित जाधव 0 बाद. थँक्यू. ते स्वतःच मैदान पण सध्या तरी अभी तशी कामगिरी होत नाहीये. इलाका तुम्हारा और धमाका हमारा ही बॉलिंग सध्या तरी सापाटच्या बॉलर्सने करून दाखवली आहे. सुपर. 32-7 विकेट पडलेल्या, 4 बॉल आणि बाकी आहेत. हॅट्रिक बॉल असेल आता. मनीषला पहिल्या ओव्हरमध्ये जरूर हॅट्रिकची चान्स भेटली नव्हती. 2 विकेट तिकडे त्याने काढल्या होत्या, पण इकडे आता ती चान्स त्याने क्रिएट केलेली आहे. जबरदस्त गोलंदाजी करत आहेत. तितकंसं व्हेरिएशन नाहीये, पण लाईन अँड लेंथला पकडून बॉलिंग केलेली आहे त्यांनी. हॅट्रिक बॉल. ओहो, बॅट आणि बॉलचा इथे कॉन्टॅक्ट जरूर नाही. स्ट्रायकिंग एंडला निल्सनने प्रयत्न केला होता रनआउट साठी. तिकडून नॉन स्ट्रायकिंगला जरी थ्रो केला असता तरी विकेट भेटणार होती. बाईकचा सिग्नल अंपायरचा एक धाव. सिंगल सोबत स्कोर पुढे आपण पाहतोय तो 33. 33 धावा धाव फलकावरती आहेत. बॉल आणि बाकी आहेत 3. रमेश म्हात्रे आणि रमाकांत पवार हे 2 आपले अंपायर सध्या मैदानाच्या आतमध्ये आहेत. दोघांची कारकीर्द लाजवाब आहे. एकाने ग्रामीणचं क्रिकेट गाजवलेलं, एकाने खुल्या गटातील स्पर्धा गाजवलेल्या आहेत. निरंजन पवार सर, निरंजन सावंत सर थर्ड अंपायर आहेत. त्यांनी देखील तालुक्याचे क्रिकेट गाजवलंय. 33 धावात पुढचे 3 बॉल. मनीष उडवलाय, लॉंग ऑन रिटर्नला बॉल, पहिल्या बाउन्स वरती. हार्दिकचा बॅट मधून चौकार. केलेले आतापर्यंत 2 चौकार हार्दिकचा बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतात आणि टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतो 37 बॉल आणि 2 बाकी आहेत. हे जरी 2 बॉल 8 ते 10 धावा आल्या, फायटिंग टोटल असेल. 45 ला तुम्ही टच केलं, जरूर तुम्ही देखील फाईट बॅक देऊ शकता, पण त्या अगोदर हार्दिक जो मैदानाच्या आतमध्ये एक चौकार त्याच्या बॅटमधून आलाय. ओहो, भिरकावलाय बॉलला आणि थेट मिड विकेटची हवाई यात्रा सीमा पार. हार्दिक उंबर्डेचा हार्ड आहे षटकार. बाउन्सरला कन्वर्ट केलं 6 धावांमध्ये. ऍक्शन रिप्ले हुक करत असताना बॅलन्स होता स्ट्रोक मध्ये. कंट्रोल स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. मिड विकेटने अटेम्प्ट केलं, पण त्याच्या वरतून बॉल. 6 धावांनी धावसंख्या 43 वरती पोहोचले. एक फटका पाहिजे आता पॅव्हलियनला, कारण सुरुवातीला जरूर धावा बनल्या नाही, पण एक जर आताही मोठा फटका आला, टोटल जी पाहिजे त्यांना ती होणार आहे. मनीष 2 बॉलवरती आक्रमण झाले. मागचे दोन्ही बॉल सीमारेषेच्या बाहेर गेलेत. कव्हर्सला जबरदस्त ड्राइव्ह आला. नो चान्स फॉर द फिल्डर.
हार्दिक जाधवचा आणखी एक जबरदस्त फटका. 4 धावांनी डाव संपला. गावदेवी क्रिकेट संघ उंबरडेचा आणि धावसंख्या बनली होती 47. 48 धावांचं टार्गेट. 48चं लक्ष आता कुशल शिशा स्पोर्ट्स सापार्ट समोर. गावदेवी कौसा दोन्ही संघांच्या कॅप्टनला कॉल आहे लवकरात लवकर टॉस साठी. आपण बी लवकरात लवकर या तुम्ही टॉस साठी. आदरणीय लकीजी घोडे साहेब सापाडगाव यांचं आगमन झालंय. सुस्वागतम. चेक चेक. हॅलो हॅलो चेक चेक. हे सतरंगी स्पोर्ट्स एदूडने बी टॉस साठी तुम्हाला लवकरात लवकर रिपोर्ट करायचंय. सतरंगी स्पोर्ट्स एदूडने बी टॉस साठी तुम्हाला लवकरात लवकर रिपोर्ट करायचं. महत्वपूर्ण सूचना. कौसाचे कॅप्टन ऑलरेडी या ठिकाणी उपस्थित आहेत. जो या पुढचा सामना मुळात मॅचच्या दिवशीने निल्सन मडवी आणि हर्षल मडवी मॅचला होती सुरुवात. ओहो सेकंड. पहिल्याच बॉल वरती जा हार्दिकने डाव पहिला संपवला होता. त्याने गोलंदाजी मधून सुरुवात केली. धक्का पहिला कुशल शिशा स्पोर्ट्स सापडला. निल्सन शून्यावरती बाद. थँक्यू थँक्यू दिजे. आणि दरम्यान ज्यांनी आपल्याला सामनावीरच्या ट्रॉफी स्पॉन्सर्ड केलेल्या आहेत. SKT शक्ती ग्रुप अँड कंपनी महाराष्ट्र राज्य श्रीमान राजनजी कारभारी, प्रमोदजी कारभारी, प्रकाशजी कारभारी आणि अजितजी भंडारी यांचं आगमन झालंय. सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. सुस्वागतम. पहिली विकेट आली आहे आणि ती शून्यावरतीच येत असताना आपल्याला पाहायला मिळाली.
निल्सन शून्यावरती बाद झालाय. जी बॉलिंग सापाटच्या बॉलर्सने केली आहे ती बॉलिंग आता इकडे उंबरठेच्या बॉलर्स कडून झाली. तर जरूर हा सामना जरी फक्त असला 48 धावांचा तरी फार मोठा होऊ शकतो. याचे संकेत हार्दिक जाधवने पहिल्याच बॉलवरती आपल्याला दिलेले आहेत. नवीन बॅटर विकी मडवी मैदानाच्या आतमध्ये. लॉंग ऑफ डाऊन दी ग्राउंड ऑन साइडला लॉंग ऑन देखील सेट केला त्यांनी. डाऊन दी ग्राउंड दोन्ही फिल्डर आहेत. पाहूयात विकी पॉवर प्लेला कसे कॅपिटलाइज करतील आणि 48च्या चेस मध्ये सापाट संघ पॉवर प्ले मध्ये किती धावा बनवणार आहे. हार्दिक पुढचा बॉल शॉर्ट बॉल पूल करायचा होता. शॉर्ट मिड विकेटला फिल्डर आहेत. रनआउटला चान्स नसेल. कदाचित नॉन स्ट्रायकिंग एंडला त्यांनी ट्राय केलं असतं तर बनली असती. पहिली धाव येते कुशाल श्रीसा स्पोर्ट्स सापाटसाठी विकीचा बॅटमधून. 48चा चेस आहे. जेव्हा जेव्हा आपण बऱ्याच वेळेला पाहतो ऍव्हरेज स्कोर असतो तेव्हा मॅचेस टाईट होतात. हाय स्कोरिंग मॅचेस बऱ्याच वेळेला वन साइड होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. पण जेव्हा जेव्हा लो स्कोर किंवा ऍव्हरेज स्कोर असतो तेव्हा मॅचेस तितक्याच क्लोज येत असताना शेवटपर्यंत रंगत असताना आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. 1 for 1. ऑप्शनचा बाहेरचा बॉल समोर जरूर खेळायचा होता आणि अंपायरचा सिग्नल आला व्हाईट बॉल. एक्स्ट्राने धावसंख्या पुढे जाईल. स्कोर 2. 2 धावा धावा फलकावरती पाहायला मिळतात. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय फार लांब बॉल होता आणि हर्षलने अटेम्प्ट देखील केलं होतं लांबूनच. कव्हर्सला त्याला मारायचं होतं. धावा 2 आहेत. हार्दिक जाधव लॉफ्ट करायचा होता कव्हरच्या वरतून बॉल आणि बॅटचा इथे कॉन्टॅक्ट नाही. वारंवार बॅटर्स बॉलर कडून बॅटर्सला प्रश्न विचारले जात आहेत. हे जितके विचारले जातील तितकी मॅच ही शांत होईल आणि तितका संघ उंबरडे या मॅच मध्ये असणार आहे. क्राऊड दोन्ही बाजूने सपाटचे ऑडियन्स देखील आहेत उंबरडेचे देखील आहेत. राईट झाला बॉल मिस टायमिंग लॉंग ऑफचा फिल्डर अटेम्प्ट करतो अमोल नाही पोहोचणार. सिंगल तर सहजरित्या डबलला चान्स त्यांनी घेतली. 2 धावा मिळतात. 2 धावांनी धावसंख्या पुढे चालली. स्कोर 4. 4 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला आपण पाहतोय. आज सापडा उंबरड्याची लहान लहान मुलं देखील या मैदानावरती आहेत. ते उद्याचं फ्युचर आहे आपलं या दोन्ही गावांचं. मग जे क्रिकेट मधलं असेल मग ते अथवा अन्य काही गोष्टींमधलं असेल पण आपला गाव खेळतोय. आपला दादा आपला नाना आपले वडील खेळतात आणि त्या सर्वांना बघण्यासाठी आज खऱ्या अर्थानं सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत. नूतन वर्षाची सकाळ 2026 आपण सर्वांनी केली. 2025 ला बाय बाय करत असताना एसकेडी ग्रुपच्या ठिकाणी आगमन होत आहे. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. अमितजी कारभारी आणि ऑल टीम आपण सर्वांचं सहर्ष स्वागत करूयात. राजनजी कारभारी प्रमोददादा कारभारी प्रकाशजी कारभारी आणि अजितजी भंडारी या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. सुस्वागतम. स्कोरचा आपण विचार केला तर धावा सध्या आपल्याला 6 या पाहायला मिळतात आणि विकेट देखील आपल्याला जरूर एक पाहायला मिळते. हार्दिक जाधवचं पहिलं षटक आतापर्यंत ऍव्हरेज राहिलंय. धावा तितक्या आला नाही की आपण म्हणू शकतो की सापाटने चांगली सुरुवात केली. विकेट एक आलेली आहे म्हणजे ऍव्हरेज आतापर्यंत राहिलंय षटक. गोलात बॉल प्लेडाऊनची शक्यता होती मात्र डॉट आलाय आणि अर्थातच ते सक्सेसफुल षटक राहिलं कारण 6 धावा आणि निल्सनची पहिली विकेट हार्दिक जाधवने काढली. बरोबर 24 बॉलचा खेळ बाकी आहे. बनवायच्यात अजूनही 42 धावा. बॅटिंग करणारा कुशाल श्रीसा स्पोर्ट्स सापडला.
आफ्टर फर्स्ट ओव्हर 6 for 1, 6 धावा आणि 1 विकेट देखील आपल्याला पाहायला मिळते. 24 बॉल 42 धावांची गरज असताना रोहित शेलार सेकंड ओव्हर. फुल टॉस होता, ड्राईव्ह केला बॉलला, एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन, एक धाव सहजरित्या सिंगलने. स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय 7 या आकड्यावरती. प्रगती पथावर सध्या दुसरं षटक आहे. हर्षल आणि विकीची जोडी सध्या तरी थोडासा संयम दोघांनी दाखवलेला आहे. शांतता अधिक संयम इज इक्वल टू कार्यक्रम. पाहूयात कार्यक्रम कोण कोणाचा कळणार आहे. पहिल्या फेरीतीलच ही दुसरी मॅच आपण सर्वजण एन्जॉय करत आहोत. उंबडे आणि सापाड या दोन संघांमध्ये 48-47 धावा 7 बनलेला दुसरं षटक आहे. पहिली विकेट आली आहे. रोहित शेलार उडवला बॉल डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. हर्षल मडवीने पहिला मारलाय. गगन बेदी षटकार. थँक्यू दिस ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतात. बॉल राईट झाला आणि पुल करत असताना कंट्रोल स्ट्रोक आपण बघितला आणि या 6 धावांनी धावसंख्या सध्या जाऊन पोहोचली ती 13. आपल्याला कॅपिटलाइज करावं लागणार होतं. हर्षलला माहिती आहे, कारण जरी 48 धावा असल्या, जर सुरुवात केली नाही तर पुढे या मोठ्या होतील. आक्रमणाला सुरुवात झाली आहे. 13 धावा बनलेल्या शेलार वरती पहिला वार. फुल लाईन स्वीप केलाय. बॅकवर्ड बॉल चाललाय. नो चान्स फॉर द फिल्डर. सी मारेशेचा बार चौकार. संख्येला फार पुढे नेत आहे. 17 धावा. पंच करण्याचा प्रयत्न एच घेऊन बॉल रोहित यांचा हातात आणि विकेट. हर्षल मडवीची या क्षणाला विकेट पाहिजेच होती. जो धावांचा वेग वाढत होता. 17ला दुसरा धक्का कुशाल शिशा स्पोर्ट्सचा पाडला. एदुटनेचे उद्योजक संदेश पाटील यांचं आगमन झालंय. आपण वळूयात टॉसच्या दिशेने. 2 षटकांचा खेळ जसा कंप्लीट होईल तसा आपण टॉस करणार आहोत. औद्योगिक कौसा आणि सतरंगी स्पोर्ट्स एदुटने बी या दोन संघांदरम्यान. दोन्ही कॅप्टन रेडीज आहेत. 2 षटकं जशी कंप्लीट होतील आपली तसं आपण टॉस करणार आहोत. नवीन बॅटर रोहित पाटील. FTF लास्ट सीझन आपल्या करिअर मधली पहिली बाईक ज्याने मालिकावीरची पटकावली उंबारलीच्या नाईट स्पर्धेमध्ये. कुशल शिशा स्पोर्ट्स सापाटने चॅम्पियनशिप जरूर उंबारलीच्या लास्ट इयर नाईटची पटकावली होती आणि यंदाही 5 जानेवारी पासून उंबारलीची नाईट स्पर्धा आपल्या भेटीला येते. 5 जानेवारी ते 10 जानेवारी या स्पर्धेचा कालावधी. बऱ्याचशा स्पर्धा, कारण महानगरपालिकांची इलेक्शनची पार्श्वभूमी आहे. 15 तारखेला इलेक्शन आहेत. 16ला रिझल्ट आहे. त्या अगोदर भरघोस स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात. 17 धावा 2 विकेट. रोहित पाटील खेचून मारायचा होता. सेलिब्रेशनला सुरुवात उगम कडून. व्हॉट बिहाइंड द विकेट. रोहित पाटील शून्यावरती बाद. विनंती करतो आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं. सर्वांच्या शुभेच्छा. आपण टॉस करूया. आज सर्वांची महत्वाची उपस्थिती आहे आणि सर्वांच्याच शुभ असते. पहिल्या फेरीतील या तिसऱ्या लढतीचा आपण टॉस करणार आहोत. मॅच बिटवीन आपल्याला पाहायला मिळणार आहे. हेड असा कॉल केलाय कौसा टीमच्या कॅप्टनने आणि हेड झाला. टॉस कौसा टीमने जिंकला. फक्त निर्णय सांगायचा बिकॉज मॅच सुरू आहे. काही कारणास्तव टीम कौसाचा डिसिजन पेंडिंग आहे. तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. सो तोपर्यंत पुन्हा एकदा आपण वळूया ऑन गोईंग मॅच कडे. ओव्हर टू कॉम बॉक्स. धन्यवाद. नवीन बॅटर सागर पाटील मैदानाच्या आतमध्ये चाललाय. ज्या रोहित शेलारच्या अगेन्स्ट सपासप वार करत होता हर्षल मडवी, त्याच्या विकेट नंतर रोहित पाटीलची विकेट आली.
आणि आता मात्र तो हॅट्रिक संबरट्यावरती येऊन ठेपलेला आहे. 11 धावा पहिल्या 3 बॉलमध्ये खर्च करणार रोहित शेलार पुढच्या 2 बॅटर्सला लगेचच पॅव्हलियन मध्ये परतवतोय. इथून मॅच पुन्हा एकदा पलटू शकते. बॉल आणि बाकी आहेत या मॅच मधले एकंदरीत 19 आणि 19 बॉल मध्ये 31 धावांची अजूनही गरज आहे. 19 बॉल 31 धावा बनवायचा. हॅट्रिक बॉल रोहित शेलार. सागर पाटील साठी लास्ट बॉल. ऑप्शनचा बाहेरचा कट केला पॉइंट आणि कव्हरचा गॅप मधून बॉल मागे बॅकवर्ड पॉइंटला चालला. रेस लागले लॉंग चेस फिल्डर साठी. ओहो फिल्डरही गेला. रोहित कडून मिस्टेक. बॉलही गेलाय. आलाय चौकार. पॉवर प्ले कंप्लीट. धावा 21. 3 गडी बाद. अठरा बॉल आणि 27 धावांची गरज आहे. अंपायरचा सिग्नल आला पहा. उंबरठी टीम लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या आपण. 21 ला 3 विकेट पडले. 2 षटकांचा खेळ संपला. शेवटचा चौकार इम्पॅक्टफुल होता. मोमेंटम खेचणारा होता सापाडीच्या बाजूने. विकी मॅच्युअर प्लेअर आहे आणि विकी बरेच वर्ष खेळलेला आहे. विकीने जर इथे शेवटपर्यंत उभं राहून जर खेळ केला तर सापाडसाठी मॅच मोठी नसेल. पण या क्षणाला उंबरठीला विचार करावा लागणार आहे की जर ही पार्टनरशिप आपण ब्रेक केली कारण आज विघ्नेश या स्क्वॉड मध्ये नाही आणि टॉप ऑर्डर मधून निल्सन बऱ्याच वेळेला मिडल ऑर्डर मध्ये येतो पण आज तो आघाडीला आला. शून्यावरती बाद झालाय. देन आपण हर्षलला बघितलं त्याने चांगला खेळ केला. त्याची विकेट आली आहे. विकी अजूनही मैदानात जाते तर रोहित पाटील शून्यावरती बांधून पॅव्हलियन मध्ये परतलाय. सागर आणि विकीची जोडी पाव्यात कुठपर्यंत नेते. 18 बॉल 27 ची गरज असताना कंटिन्यू केलंय. ज्याने पहिलं षटक टाकलं होतं तो हार्दिक जाधव. पहिला बॉल कवसला डीप लॉंग ऑफ डीप ऑन साइडला 3 विकी साठी. रनवे मध्ये थोडासा अडथळा. पुन्हा एकदा तो बॉलिंग मार्क वरती चाललाय. हे जे षटक आहे बरंच काय सांगून देणार असेल. विकी अटॅक करेल हार्दिकच्या अगेन्स्ट. हार्दिक स्ट्रायकर बॉलर आहे आणि तो विकेट साठी जाणार आहे. त्याला माहिती आहे नुसते डॉट बॉल टाकून जमणार नाही. धावा तर कमीच खर्च करायचा आणि त्यासोबत ही पार्टनरशिप ब्रेक करायची आहे. ऑन साइडला ग्लान्स केल्या बॉलला. शॉर्ट मिड विकेटला बॉल डबलला चान्स घेते. डीप मधून फिल्डर येतोय खरा मात्र मिळतील 2 धावा. अगोदरच म्हणालो विकी मॅच्युअर प्लेअर आहे. क्रिकेटचे बरेचसे ऊन पावसाले ज्याने बघितलेले आहेत आणि त्यामुळे त्याची विकेट ही फार इम्पॉर्टंट असेल. लॉंग ऑफ डीप आहे. कव्हर्सला डीप आहे. त्याने बघितलं ऑनसाइडला 3 फिल्डर डीप आहेत. मध्ये बॉल टाकला शॉर्ट मिड विकेटला आणि 3 धावा. आता तिथे एक फिल्डर टाकला उगम शेलारने. तो मोहिर उगम शेलार यस्टॅनच्या मागे तिकडून फिल्डिंग सेट केली जाते. जे 2 सिनियर प्लेअर आपल्याला या संघामध्ये पाहायला मिळतात. 23 धावा बनलेल्या आहेत. 25 ची अजूनही गरज आहे. बॉल बाकी असताना 17. हार्दिक जागा बांधलेली पण हवेत होता बॉल. एक्स्ट्रा कव्हरला खरं तर लॉफ्ट करायचं होतं. लॉंग ऑफला बॉल आलाय. मिसफील्ड झाली आहे. सागरने मात्र इथे स्पष्टपणे नकार दिला. पॅव्हलियन जीवाच्या आकांताने ओरडत होते की सागरने दुसरी धाव घ्यायला पाहिजे होती कारण पॅव्हलियनकडे ती ताकद असते सूत्र हलवण्याची. एकच धाव. सागरचा स्पष्टपणे नकार होता. स्वतःच्या मनाची तयारी पाहिजे तरच तुम्ही रणांगणावरती जिंकू शकता. पण सागरची ती नव्हती. डबल साठी सिंगलने त्याने जरूर स्वतःकडे स्ट्राईक ठेवले आणि सिंगल सोबत स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय 24. 24 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. ऑप्शनचा बाहेरचा बाउन्सर अपील तर होते मात्र इथे विकेट किपर गोलंदाज या सगळ्यांना माहिती आहे की एज नव्हती. हे स्वाभाविक असतं. उगम शेलार देखील फार चतुर आहेत. चाणक्य आहेत आणि स्वभाव असतो विकेट किपरचा. जेव्हा बॉल बॅटच्या फार जवळून जातो ती अपील तो उत्साह दाखवला जातो आणि अपील केली नाही तर अंपायर तुम्हाला आउट देखील देणार नाही. 24 धाव्या 3 विकेट. 48च्या चेस मध्ये अर्धा पल्ला पूर्ण झाला. पिक केलाय बॉल लॉंग ऑनला. फिल्डर जज करतोय. अमोलने पकडले कॅच. सागरची विकेट. 24 ला 4 सापाड.
सर्व आई गावदेवी चषक 2025-26 आयोजकांचं जितकं कौतुक करू तितकं कमी. आणि किती भाग्य असेल की दोन्ही गावं पहिल्याच मॅच मध्ये अपॉनंट आहेत. उगम शेलार असतील, उमेश लोखंडे असतील, भूषण जाधव असतील आणि टिकाची लोखंडे आणि ऑल टीम आमची जी मॅनेजमेंट टीम आहे ज्यांच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. सापाट शाखे सुंबर्डे टीम आहे आणि हे जे दोन संघ आहेत त्यामुळे प्रत्येक स्टँड खचाखच भरलेला आहे. या डाव्या बाजूला जर तुम्ही रस्ता बघितला तर पूर्णपणे त्या कट्ट्यावरती प्रत्येक जण बसलेल्या झाडाच्या सावलींमध्ये प्रत्येक जण उभा आहे. काही जण आपले ऑटो घेऊन आले त्यामध्ये बसलेले आहेत. ही देखील पूर्ण भरलेली आहे. 24ला 4 मॅच संपलेली नाही अजूनही. छोटासा तुम्हाला स्ट्रोम देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. हा पेपर स्ट्रॉम आहे पण जेव्हा शारजा वरती सँड स्ट्रोम आला होता तेव्हा सचिन रमेश तेंडुलकर यांची खेळ आपण सर्वांनी बघितली होती. पाहूया त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये आलाय तो बॅटर रोशन गोडे. मॅच फसलेले आता 14 बॉल 24 ची गरज आहे. हार्दिक जाधव स्वीप केलाय, फॉलिंग स्वीप, बॉल फाईन लेगला चाललाय, डीप मध्ये बॉल चाललाय. फिल्डरने ओहो धावत ठोकली होती पण बॉल सोबत तो देखील सीमारेषेच्या बाहेर. चौकार. आता सगळेच नेते पॉवरफुल आहेत. मागच्या 2 दिवसांमध्ये इंस्टाग्राम वरती तिकीट ज्यांना ज्यांना भेटलं नाही त्यांनी काय काय केलं ते आपण सगळ्यांनी बघितलंय. लहान मुलं कशी रडतात तसे बरेच जण रडत होते. सध्याचं महाराष्ट्राचं राजकारण बिहार पेक्षा कमी बनलं नाही. ही खंत आहे खरं तर, लाज वाटायला पाहिजे आपल्या सगळ्यांना. 28 धावा 4 विकेट. पण सध्या आपण मॅचच्या दिशेने होऊयात. मॅच देखील तितकी जबरदस्त आहे. 13 बॉल आणि 20 धावांची गरज आहे. बॅटिंग करत असताना सापडला हार्दिक जाधव. फुल लेंथ आहे, ड्राइव्ह केला समोर, मिड ऑफला चेस करून बॉल रोहित कडे चाललाय. थोडस फंबल झाला, डबलला चान्स, थ्रो येईल, धावा 2 मिळतात. एक धाव इम्पॉर्टंट आहे. अशा पद्धतीने आता तुम्ही जर फिल्डिंग कराल तर जरूर तुम्ही सापडला निमंत्रण द्याल विजयासाठी. षटक संपन्न, 3 धावा 30 आहेत, 4 विकेट, बॉल बाकी 12 धावा आणि पाहिजेत. कुशाल शिशा स्पोर्ट सापडला ते 18. ड्रिंक्स ब्रेक आहे, स्ट्रॅटेजिक टाइम आउट. दोन्ही एक्स्ट्रा प्लेअरला विनंती करेन की लगेचच आपण पाणी घेऊन मैदानाच्या आतमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊ आपण. नेक्स्ट मॅचचा टॉस झाला. सतरंगी स्पोर्ट्स एदुटने बी आणि गावदेवी कौसा या दोन्ही टीम्सला विनंती आपण तयार राहा. 12 बॉल 18 धावांची गरज आहे. या मॅच मध्ये उंबरडेचा गेंद सापडला. त्यांच्या वतीने आपल्याला याच मैदानावरती भगवा चषक ही स्पर्धा पाहायला मिळायची. या आदरणीय सुमितजी भोईर साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि त्यांचे आपण सहर्ष स्वागत करूयात. सुस्वागतम. आणि त्यासोबत निखिल दादा भंडारी यांची उपस्थिती आहे. दादांचे सहर्ष स्वागत आहे. आज सगळे आयोजक एकत्रित या मंचावरती आलेले आहेत ज्यांनी ज्यांनी हे मैदान खरं तर हायलाइट केलेलं आहे. भगवा चषकाचे आयोजक सुमितजी भोईर साहेब, SB प्रतिष्ठानचे सर्व आमदार चषकाचे लाडके शिल्पकार सतीश दादा भोईर यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. तर सापाट चषकाचे पिंटा शेठ पाटील यांची उपस्थिती आपल्याला या मंचावरती पाहायला मिळते. अमितजी कारभारी, SKT ग्रुपचे सर्व उद्योगपती आनंदजी जाधव यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे. उंबरडे आणि सापाट या दोन्ही गावातील ज्येष्ठ प्रतिष्ठित नागरिक आज आमच्या मंचावरती आहेत. या क्रीडांगणाच्या सभोवताली आहेत. त्या सर्वांचं सहर्ष स्वागत करेन. समालोचक या नात्याने आई गावदेवी चषक 2025-26 मध्ये प्रेक्षक पहा आताही तुम्हाला पाहायला मिळत्या स्क्रीनवरती. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in ही वाहिनी या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण करत आहे. 12 बॉल 18 धावांची गरज आहे. ही मॅच क्लोज आहे. उंबरडे आणि सापाट सहसा सामना सोडणार नाही. बऱ्याच वेळेला एकत्रित सराव त्यांनी केलेला आहे. दोघांचे डावपेच कसे खेळतोय, कसा कोण खेळतोय हे देखील सगळ्यांना ज्ञात आहे. त्यामुळे ही मॅच तशी जाणार आहे. पण ज्या गोष्टीची मी भविष्यवाणी अगोदर केली आहे, विक्की मडवी मैदानाच्या आत उभा राहिला, मॅच तितकीशी मोठी नसेल सापाटसाठी. आणि त्यामुळे या षटकामध्ये आलेला गोलंदाज भावेश पाटील त्याला प्रामुख्याने विकी आणि ही जी पार्टनरशिप आहे, कारण रोशनने देखील तो पॉझिटिव्ह इंटेंटने बॅटिंग केली आहे. पहिला चौकार खाली बसला,
शेवटच्या क्षणाला बॉडीचा बॅलन्सही गेला, त्याच्या स्वीप करत असताना चौका ठोकलाय, तो देखील मैदानाचा आहे. तर विकी कडून आतापर्यंत 5 धावा आलेल्या आहेत. 12 बॉल 18ची मॅच. परिवर्तन क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहत आहोत. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आहे, थर्ड मॅन आहे, फाईन लेग आहे, पॉइंट आहे. डीप मध्ये कव्हर्सला फिल्डर, लॉंग ऑफचा ऑन साइडला 3 आहे, डीप स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन. पहिला बॉल समोरच्या एंड कडून 12 बॉल 18. भावेश पाटील विकी साठी शॉर्ट बॉल पुल केला आणि बॉल थेट डीप स्क्वेअर लेगचा बार मडवीने मारला. षटकार. बॉल आलेला मॅच बॉल. षटकार आलाय. भव्य स्वागत झालंय भावेश आणि या 6 धावांनी 36 वरती कुशाल शिशा स्पोर्ट्सचा बाड. गिअर आता चेंज केलेला आहे. विकी आणि सागरच्या विकेट नंतर रोशन मैदानाच्या आतमध्ये, तर दोघांमध्ये चर्चा झालेली, कारण 12 बॉल लास्ट 6 बॉल नाही, आता जे काय करायचं सध्या आपण करूयात. जितक्या कमी धावा शेवटला उरतील तितकं बेनिफिट आपल्याला असेल. 11 बॉल 12ची मॅच पहिल्या षटकारानंतर. 21 रन बदलत आहे. 11 बॉल 12 धावांची गरज. भावेश ओव्हर द विकेट. ओ एज आहे, बॉल चाललाय फाईन लॉंग स्टॉपला, थेट सीमा रेषेचा बाहेर, चौकार. फलंदाजाची कितपत चुकी आणि फिल्डरची कितपत आहे. फलंदाजाचं नशीब आणि सापाड संघाचं नशीब. नशिबाचं दार, चौकार आलाय. 4 ने धावसंख्या 40, 8 धावांची अजूनही गरज आहे. 10 बॉलचा खेळ बाकी आहे. 2 बॉल वरती जा, 10 धावा गेल्या, तिथून मॅच बदलली. 10 बॉल 8 धावांची फक्त गरज. भावेश ओहो, इथे देखील शॉर्ट ऑफ लेन बाउन्सर होता आणि अंपायर्स कडून सिग्नल आलाय व्हाईट बॉल. 1 फॉर दी ओव्हर. आणि बॉल देखील फार लेग स्टंपचा बाहेर निघत होता. व्हाईटने धावसंख्या 41 वरती पोहोचली. 10 बॉल 7 धावांची गरज. अंडर प्रेशर आता बॉलर आहे. धावा कमी आहेत. स्कोरबोर्डचा प्रेशर त्याला जरूर त्याच्या आता त्याचा वरती आपल्याला जरूर पाहायला मिळतो. आणि ज्या काही सुरुवातीला धावा आलेल्या 2 बॉल 11 बनल्या, त्यामुळे मॅच मध्ये फक्त 10 बॉल आणि 7च धावांची गरज आहे. सतरंगी स्पोर्ट्स येदुडणे आणि गावदेवी कौसा टीम मंचासमोर येऊन थांबा. दोन्ही टीम्स लवकर प्लीज. आज 8 मॅचेसचा शेड्यूल आहे आणि 12 वाजून गेलेले आहेत. दुसरी मॅच लॉफ्ट करायचा होता. इथे बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट झाला नाही. हे जे डॉट बॉल आहेत हे तुला आता खऱ्या अर्थानं जो गोलंदाज आहे भावेश त्याला जास्तीत जास्त टाकावे लागणार आहेत, तरच या मॅच मध्ये उंबरडेचं अस्तित्व असेल. अन्यथा ऑन ट्रॅक आहे गाडी सध्या तरी. विकी मडवी रोशनच्या बॅटिंगने कुशाल शिशा स्पोर्ट्स सापाडची 41 बनलेल्या आहेत. 7 धावा आणि बनवायच्या आहेत. 9 बॉल 7 धावांची गरज आहे. पहिल्या डावामध्ये 7 विकेट पडले होते. इथे आतापर्यंत 4च पडलेत, म्हणजे 7 ऐवजी 6 देखील चालतील विकेटच्या आधारावरती. कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट. ड्राईव्ह केला बॉलला, कव्हरच्या गॅप मध्ये बॉल, लॉंग ऑफचा फिल्डर ट्राय करतोय, नो चान्स, सीमा पार, चौकार. प्रेक्षक जरूर काढता पाय करतील. 3च धावांची फक्त गरज आहे. बॉल उरलेत आणि 8. 45 धावा बनलेल्या आहेत. चांगला खेळ विकी मडवी. स्विच हिट आणि विनिंग शॉट असू शकतो. बॉल डीप थर्डला, सीमा रेषेचा बाहेर. अभिनंदन विकी मडवी, अभिनंदन कुशल शिशा स्पोर्ट्स सापाड, अभिनंदन पिंट्या शेठ पाटील ज्यांनी पहिला दणदणीत विजय मिळवला आई गावदेवी क्रिकेट संघ उंबरडेचा. त्या अर्थातच आई गावदेवी चषकामध्ये अभिनंदन. हार्ड लक टीम उंबरडे. हवा तसा खेळ अर्थातच बॅटिंग मधून अगोदर झाला नाही आणि त्यामुळे गोलंदाजांना तितकंस मार्जिन मिळालं नाही बॉलिंग करत असताना, आणि हा सामना जिंकला 6 विकेट राखून आणि अर्थातच 7 बॉल राखून कुशल शिशा स्पोर्ट्स सापाडने. अभिनंदन.